जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मत्सर धुरी जो पुसा तयास त्यांची प्राप्त. अभ्यास करणाऱ्याची मनोवृत्ती जशी असेल तसे फळ त्याला मिळेल. मत्सरवृत्ती व दोषदृष्टी ठेवून ग्रंथ वाचणाऱ्याला तसेच फळ प्राप्त होईल. या समासात श्रोत्यांचे प्रश्न व समर्थांनी दिलेली त्याची उत्तरे आहेत. दासबोधाचे प्रमुख प्रयोजन कोणते, विषय कोणते आहेत, कोणत्या ग्रंथांचे विवेचन यात आले आहे, अशा अनेक शंकांचे निवारण अगदी स्पष्टपणे समर्थांनी केले आहे. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत इत्यादी अनेक ग्रंथांचे आधार घेऊन हा दासबोध रचला आहे आणि असे समर्थांनी सांगितले आहे. शूद्र टीकाकारकांच्या मनोवृत्तीचे वर्णन करताना समर्थ म्हणतात, एखादा ग्रंथ आरंभापासून शेवटपर्यंत न वाचता जो मनुष्य त्या ग्रंथाला उगाच नावे ठेवतो तो खरोखर दृष्टबुद्धीचा असतो. केवळ मत्सराने आपला दुराभिमान व आपली हीन वृत्ती तो प्रकट करतो. दृष्टाभिमाने मत्सर निर्माण होतो आणि मग त्यातून तीव्र क्रोधाचा विकार पोसला जातो. ज्याचे मन विकृत झाले आहे त्याच्या अंगी काम, क्रोध खवळलेले असतात. तो नासक्या मनोवृत्तीचा असतो. त्याला त्याप्रमाणेच वाईट फळ प्राप्त होते. शब्दार्थ व टिपा. भावार्थ मनोवृत्ती पुंसा वाचणाऱ्याच्या मनात. चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि नक्कीच आवडली असेल तर लाईक करा.